अजित पवारांचं शिंदेंच्या पावलावर पाऊल. राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर भर, या 2 तरुणांवर मोठी जबाबदारी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाकडून 2 तरुण पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून ही माहिती देण्यात आली आहे. सलीम सारंग यांची उपाध्यक्षपदी तर संग्राम कोते पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मंजुरीने सलीम सारंग यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर प्रदेश सरचिटणीसपदी संग्राम कोते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. संग्राम कोते पाटील यांना युवक व विद्यार्थी विभागाच्या प्रदेश समन्वयकपदाची जबाबदारीही यावेळी सोपविण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सलीम सारंग आणि संग्राम कोते पाटील यांची जबाबदारी असणार आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोण आहेत संग्राम कोते पाटील? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात विरोधी पक्षात असताना कोते यांनी प्रभावीपणे राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसची बांधणी केली. त्याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक भाषणांमध्ये घेतली होती. कोते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील आहेत. तसेच राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात संग्राम कोते यांची प्रदेश सचिव पदावर नियुक्ती केली होती. सलीम सारंग कोण आहेत? सलीम सारंग हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांची सप्टेंबर 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी काम केले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना मुंबई रत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. राज्यात ठिकाठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे केले. या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने संपूर्ण राज्यात शिवसेनेची फूट ही खोलवर गेली. तर शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली होती.